केसरचा वापर स्किन गोरी करण्यासाठी, हेल्दी करण्यासाठी होतो हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। गरोदर ज्या स्त्रिया असतात त्यांना दुधामध्ये केसर घालून दिलं जातं। त्यामागचा उद्देश काय असतो तर होणारं जे बाळ आहे ते गोरं व्हावं, हेल्दी व्हावं आणि टवटवीत व्हावं, तेजस्वी व्हावं, हाच त्यामागचा उद्देश असतो। तर आज आपण याच केसरचा वापर नाईट क्रीम बनवण्यासाठी करणार आहोत। खूप साध्या सोप्या पद्धतीनं ही जी नाईट क्रीम आहे ती आपण बनवून तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला मुख्य घटक जो लागणार आहे तो म्हणजे केसर। तर मी आता मार्केटमध्ये आलेली आहे आणि या पद्धतीच्या 2 डब्या मला इथं त्यांनी दाखवलेले आहेत। एका डबी म्हणजे 1 ग्राम आणि अर्धा ग्राम एवढं, म्हणजे खूप कमी क्वांटिटीमध्ये हे मिळतं, पण महागही तेवढंच असतं। थोडासा पैसा तुम्ही घातला तरी काही हरकत नाही, एका डबीमध्ये भरपूर आपल्याला क्रीम बनवता येते। त्यामुळं एकदा आता बघा ही अर्धा ग्रामची आहे, 240 रुपये त्याची किंमत आहे, पण मला जी त्यांनी दिलेली आहे ती 170 रुपयेमध्ये ही डबी दिलेली आहे। तर बघा ही 170 रुपयाला अर्धा ग्राम मला डबी मिळालेली आहे आणि 1 ग्राम जे आहे ते 280 रुपये होते, 380 रुपये होती त्याची किंमत आणि 320 रुपयाला ते देत होते, पण मी अर्धा ग्रामच घेतलेली आहे कारण की एवढं सुद्धा खूप पुरेसं आहे। कारण की आपल्याला 2 ते 3 काड्या क्रीमला लागणाऱ्या आहेत आणि हे नियमित वापरायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला 2 ते 3 महिने ही एक डबी आपल्याला पुरेशी आहे। तर अर्धा ग्राम मी घेतलेली आहे आणि ही आपल्याला कितीला मिळालेली आहे 170 रुपयाला। तर बघा दुसरा इन्ग्रेडियंट जो आहे तो आपला आहे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेलमध्ये आपण ही जी क्रीम आहे ती बनवून तयार करणार आहोत। तर आता इथं मी एका दिवसासाठी जेवढी मला क्रीम लागणारी आहे तेवढीच मी बनवणार आहे। जर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये बनवून ठेवायची असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता। ज्यांना पण म्हणजे दररोजच्या दररोज क्रीम बनवणं शक्य होत नाही, वर्किंग वुमन्स असतात, कामं असतात त्यांच्या मागे, त्यांनी काय करावं 8 ते 10 दिवसाची क्रीम एकदाच बनवून ठेवावं। तर बघा इथं मी दररोजच्या दररोज बनवणार आहे म्हणून छोट्या चमच्याने 1 चमचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। आणि आता या केसरच्या काड्या किती घ्यायच्या आहेत बघा, 2 ते 3 केसरच्या काड्या ज्या आहेत त्या पुरेशा आहेत। मोजून घ्यायचे कारण की खूप महाग आहे केसर, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि त्यामुळे आपण इथं खूप व्यवस्थित याचा वापर करायचा आहे, वेस्ट जाऊ द्यायचं नाहीये। तर 3 काड्या मी घेतलेल्या आहेत केसरच्या आणि व्यवस्थित काय करायचं आहे, ॲलोवेरा हे जे जेल आहे त्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं, म्हणजे या काड्या ज्या आहेत त्या ॲलोवेरा जेलमध्ये भिजल्या पाहिजेत। या पद्धतीनं असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, याला खूप वेळ हलवत वगैरे बसायचं नाहीये। तर काय करायचं आपल्याला थोडंसं मिक्स केल्यानंतर बघा लगेच अलग कलर जे आहे, केसर प्युअर जर केसर असेल तर लगेच अलग कलर सुटायला सुरुवात होते। तर इथं तुम्हाला दिसतोय कलर याचा पिवळसर कलर आलेला आहे। तर आता आपण काय करणार आहोत, या केसरला या ॲलोवेरा जेलमध्ये काय करणार आहोत, फक्त आणि फक्त 5 मिनिट ठेवायचं आहे असंच, जेणेकरून केसर जे आहे ते सॉफ्ट होईल, व्यवस्थित भिजेल आणि त्यानंतर आपल्याला काय होईल, याची क्रीम बनवताना केसरचे सगळे गुण जे आहेत ते आपल्याला मिळतील या क्रीममध्ये। फक्त 5 मिनिट वाट बघायची आणि 5 मिनिटानंतर आपल्याला पुढचा जो इन्ग्रेडियंट्स आहे तो घालायचा आहे, ॲड करायचा आहे। आता बघा 5 मिनिट झालेले आहेत, मिक्स करायचं व्यवस्थित आणि ही केसरची जी काडी आहे ती सॉफ्ट झालेली आहे, ती तुटते सुद्धा या पद्धतीने तुम्हाला दिसतं इथं, ती तुटते सॉफ्ट झाल्यानंतर। आणि आता याचा कलर बघा तुम्ही कसा दिसतोय, एकदम डार्क पिवळसर कलर दिसतोय आणि ट्रान्सपरंट आहे, हे आणखीनही ट्रान्सपरंट आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा इन्ग्रेडियंट जो आहे तो घालायचा आहे आणि पुढं काय घालायचं आहे आपल्याला ते सुद्धा मी सांगते। तर व्यवस्थित मिक्स करणं सुद्धा महत्त्वाचं आहे, प्रॉपर मिक्स करून घ्यायचं, हलवत राहायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे विटॅमिन ईची कॅप्सूल। आता या पद्धतीच्या ज्या कॅप्सूल आहेत मेडिकलमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील आणि ती 1 कॅप्सूल यामध्ये घालायची आहे। आता 1 टायमापुरतं मी बनवते त्यामुळं 1 कॅप्सूल इथं ॲड करते। तुम्ही जर 8 दिवसाची क्रीम जर बनवत असाल तर तुम्ही 5 ते 6 कॅप्सूल यामध्ये ॲड करायच्या आहेत। आणि ॲलोवेरा जेल जे आहे ते सुद्धा तुम्हाला मोठ्या चमच्याने साधारणतः 2 मोठे चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि त्यामध्ये 5 ते 6 कॅप्सूलमधलं जेल जे आहे ते यामध्ये घालायचं आहे। आणि केसरच्या काड्या ज्या आहेत त्या 10 ते 15 तुम्ही ॲड करू शकता, 10 पुरेशा असतील तर 10-15 काड्या तुम्ही ॲड करून हे सगळं मिश्रण तयार करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल, केसरच्या 3 काड्या आणि 1
विटॅमिन ईची कॅप्सूलमधलं जे जेल असतं ते मिक्स केलेलं आहे. प्रॉपर या पद्धतीनं हलवायचं आणि ही जी क्रीम आहे ती एका टायमापुरती मला पुरेशी आहे. आपली ही क्रीम जी आहे ती रेडी आहे. ही रात्रीच्या वेळेस लावायची आहे. आता कशी लावायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चेहरा धुतल्यानंतर काय करायचं आहे, ही क्रीम जी आहे ती आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायची आणि साधारणतः 5 ते 6 मिनिट खूप हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे. मानेला सुद्धा लावायचे. या क्रीममुळे होतं काय की तुमचा चेहरा जो आहे तो गोरा होतो, शिवाय जे पण पिगमेंटेशनचे डाग वगैरे आहेत ते जाण्यासाठी मदत होते. 8 दिवसामध्ये तुमचे डाग जे आहेत ते लाईट झालेले तुम्हाला दिसणारे आहेत. आता एका ताईने मला कमेंट केलेली होती की कल्पनाताई म्हणून आहे बहुतेक त्यांचं नाव, तर त्यांनी कमेंट केली होती की ताई केसरची क्रीम बनव किंवा पिगमेंटेशनसाठी काहीतरी उपाय सांग. त्यांच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. सगळ्यांनाच उपयोगी ठरणारा आहे आणि मी सुद्धा 8 दिवस याचा उपयोग करून बघितल्यानंतरच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर या पद्धतीनं मसाज करायचा 5 मिनिट. आता इथं मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे म्हणून तुम्हाला जोरात म्हणजे मसाज केल्यासारखं वाटतंय, पण मी खूप हलक्या हाताने मसाज केलेला आहे आणि रात्रभर हे असंच ठेवायचं आणि सकाळी उठून तुम्ही फेस वॉश करू शकता. फक्त आणि फक्त 8च दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येत असते. तर चला बाय.